तोच हिंजवडीमध्ये ज्या प्रकारे प्रॉब्लेम फेस करावा लागतो, ITNs असतील, तिथले नागरिक असतील, आज मुख्यमंत्र्यांनी खास बैठक बोलवली होती. साधारणपणे कधीपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि एक व्यक्ती नेमला जाणार जो हे सगळं बघणार, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह? आजपर्यंत हिंजवडी, PMRD, PCMC, पुणे आणि MIDC असा 4 ते 6 संस्थांमध्ये त्या ठिकाणची डेव्हलपमेंट होत होती. पण आज मुख्यमंत्र्यांनी एक चांगला निर्णय घेतला आहे. तो निर्णय असा आहे की आता या सगळ्यांचं कंट्रोल हे विभागीय आयुक्तांकडे राहील आणि याच्यामध्ये जे पण काही म्हणजे त्रुटी राहिल्या होत्या डेव्हलपमेंट करताना, इन्फ्रास्ट्रक्चर करताना, तर त्या पूर्ण करण्यासाठी काही टाईम बाउंड कार्यक्रम दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये पहिल्या ट्रॅफिकची समस्या, जो आता पावसामुळं जे पाणी आलं, नाले कमी झाले, नाल्यांचे बॉटलनेक्स ओपन करण्यासंदर्भात हे सगळं, आणि जे रोड कनेक्ट होतात बाकीचे आजूबाजूने, त्या कनेक्टिव्हिटीजवर सुद्धा आज चांगली चर्चा झाली. किती वेळ लागणार आहे याच्यामध्ये? मी आता बघा तुम्हाला सांगतो, पाऊस थांबला तर त्यांनी काम चालू केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी अंडरपास सुद्धा करणार आहेत का, बऱ्याच ठिकाणचे अंडरपास जे बारीक आहेत ते मोठे करणार आहेत, काही ठिकाणी फ्लायओव्हर आहेत, काही ठिकाणी 6 लेन कॉरिडॉर म्हणजे रोड. PMRDकडेच हे सगळं काम असणार आहे. हे सगळं PMRDच काम. पण ज्या प्रकारे पाणी साचलं होतं ते पुढच्या पावसात साचणार नाही, त्यासाठीच याची बैठक होती आणि तशा प्रकारचे निर्देश, तशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आदरणीय देवेंद्र भाऊंनी त्यांना दिल्या. असं सांगितलं की तक्रारी पण आहेत आणि त्याचे सोल्युशन्स पण आहेत. तर ते सगळं हे लोक जे आज आले होते आयुक्त आदरणीय मुख्यमंत्र्यांना भेटायला, तर या लोकांनी जसं तक्रारी केल्या तसे तक्रारीतनं मार्ग कसा काढायचा याच्या संदर्भामध्ये सुद्धा या सगळ्या लोकांनी एक SOP तयार केलेली आहे. त्यामुळे हे होते आमदार महेश लांडगे. आज ज्या प्रकारे आपण बघितलं, हिंजवडीमध्ये अनेक समस्या आहेत आणि त्या समस्यांचं निराकरण कसं करायचं किंवा त्या समस्यांवर सोल्युशन काय आहे या सगळ्या संदर्भात चर्चा झाली आणि विभागीय आयुक्त या सगळ्या प्रश्नांवर लक्ष घालतील आणि एका पिरियडमध्ये या सगळ्या समस्यांवर निराकरण कसं करायचं किंवा समस्या सोडवायच्या कशा याबद्दल सुद्धा प्रशासन लवकर पावलं उचलेल. कॅमेरामन कृष्णा कापरेसह वेदांत नाईक, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.